एकतर्फी प्रेम भाग 2. विशालने पाठवलेला तो एक मेसेज स्वातीच्या मोबाईल स्क्रीनवर फ्लॅश झाला. स्वाती जेव्हा तिच्या मावशीच्या घरी साताऱ्याला निघण्याची तयारी करत होती. कपड्यांची घडी घालत असताना फोनची रिंग वाजली आणि तिने स्क्रीनवर विशाल हे नाव पाहिले. तिचे हात क्षणभर थांबले. 20 वर्षांनंतर काल तो भेटला होता, पण गर्दीत धड बोलणेही झाले नव्हते. विशाल आजही तितकाच शांत आणि रुबाबदार दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी असे होते जे स्वातीला अस्वस्थ करून गेले होते. तिने मेसेज वाचला. हाय स्वाती, मी विशाल. कालची भेट खूप छान होती. साताऱ्याला निघण्यापूर्वी एकदा कॉफीसाठी वेळ मिळेल का? स्वाती विचारात पडली. तिच्या मनात धाकधूक झाली. अनिलचा स्वभाव तिला माहीत होता. अनिलला तिने कोणाही अनोळखी किंवा जुन्या मित्राला भेटलेले अजिबात आवडत नसे. साताऱ्यात असताना तर तिच्यावर सतत पाळत असायचे, पण आज ती पुण्यात होती, स्वतंत्र होती आणि विशाल तिचा कॉलेजचा एक चांगला निष्पाप मित्र होता, ज्याने कॉलेजमध्ये तिला नेहमीच मदत केली होती, पण कधीही कोणतीही चुकीची मागणी किंवा वर्तन केलेले नव्हते. स्वातीने एक दीर्घ श्वास घेतला आणि टाईप केले, हो नक्की, आपण हॉटेल वैशालीजवळ असलेल्या कॅफेमध्ये 4 वाजता भेटूया. माझी 5 वाजता साताऱ्याची बस आहे. मेसेज सेंड झाल्यावर स्वातीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू आले, जे गेल्या अनेक वर्षात तिच्या चेहऱ्यावर दिसले नव्हते. दुपारचे ठीक 4 वाजले होते. विशाल कॅफेच्या कोपऱ्यातील एका टेबलवर आधीच येऊन बसला होता. त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता आणि तो सारखा घड्याळाकडे पाहत होता. त्याचे हृदय एखाद्या लहान मुलासारखे धडधडत होते. अमेरिकेत मोठ्या मोठ्या बिझनेस डील्स फायनल करतानाही त्याला कधी एवढी भीती वाटली नव्हती, जेवढी आज स्वातीला सामोरे जाताना वाटत होती. तितक्यात स्वातीने कॅफेमध्ये प्रवेश केला. आज तिने पिवळ्या रंगाचा साधा कॉटनचा ड्रेस घातला होता. केसांची साधी वेणी घातली होती. तिचे हे साधेपण विशालला नेहमीच वेड लावायचे. सॉरी हा विशाल, यायला थोडा उशीर झाला. रिक्षा मिळायला त्रास झाला. स्वातीने समोर बसत बॅग बाजूला ठेवली. काही हरकत नाही स्वाती, मी पण आत्ताच आलो. काय घेणार, कॉफी की चहा? विशालने मऊ आवाजात विचारले. कॉफी चालेल, स्वाती म्हणाली. विशालने 2 कॉफीची ऑर्डर दिली. सुरुवातीची काही मिनिटे त्यांच्यात एक संकोचलेली शांतता होती. दोघेही एकमेकांकडे पाहत होते, पण काय बोलावे हे समजत नव्हते. 20 वर्षांचे अंतर कापायला काही शब्द कमी पडत होते. मग अमेरिका कशी आहे? तू तिथेच स्थायिक झालास का? लग्नाचं काय? अनया म्हणाली, तू अजून लग्न नाही केलंस? स्वातीने एकामागून एक प्रश्न विचारले, ज्यांनी विशालच्या मनातील जखमेवर बोट ठेवले. विशालने कॉफीचा कप हातात घेतला, त्यात चमचा फिरवला आणि स्वातींच्या डोळ्यात पाहत म्हणाला, अमेरिका छान आहे स्वाती. पैशांच्या मागे धावणारी माणसं आहेत तिथे. आणि लग्नाचं म्हणशील तर ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं ती व्यक्ती कधी मिळालीच नाही, आणि तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाला त्या जागेवर बसवणं मला कधी जमलं नाही, म्हणून एकटाच राहिलो. विशालचे हे वाक्य ऐकून स्वाती क्षणभर स्तब्ध झाली. विशालचे हे शब्द केवळ सामान्य बोलणे नव्हते, तर त्यात एक खोल वेदना होती. स्वातीला कुठेतरी जाणीव झाली की विशाल कोणाबद्दल तरी बोलत आहे, पण ती व्यक्ती कोण हे तिला ठाऊक नव्हते. तू खूप बदललास विशाल. पूर्वी तू किती बोलायचास, आता खूप शांत झालास. स्वातीने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. माणूस परिस्थितीनुसार बदलतो स्वाती, पण तू सांग, तू कशी आहेस? साताऱ्यात सगळं ठीक आहे ना? अनिल कसा आहे? तुझा मुलगा आरव कसा आहे? विशालने हळूच मुख्य विषयाला हात घातला. अनयाने सांगितलेले सत्य त्याला स्वातीच्या तोंडून ऐकायचे होते. अनिलचे नाव निघताच स्वातीच्या चेहऱ्यावरील हसू एकदम नाहीसे झाले. तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती आणि दुःख तरळून गेले. तिने कॉफीचा कप खाली ठेवला आणि तिची नजर टेबलवर खेळली. सगळं ठीक आहे रे. संसार म्हटला की थोडंफार चालूच असतं. स्वातीने लपवण्याचा प्रयत्न केला. स्वाती,
विशालने अत्यंत प्रेमाने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण लगेच स्वतःला सावरत हात मागे घेतला. तू माझ्यापासून लपवू शकत नाहीस. काल तुझ्या डोळ्यात जी अस्वस्थता मी पाहिली ती मला झोपू देत नाहीये. अनयाने मला सगळं खरं सांगितलं आहे. अनिल तुझ्याशी कसा वागतो हे मला समजलं आहे. हे ऐकताच स्वातीच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. गेल्या अनेक वर्षांपासून मनात कोंडून ठेवलेलं दुःख आज एका जुन्या मित्रासमोर वाहून गेलं. ती तोंडावर हात ठेवून रडू लागली. कॅफेमधील लोक त्यांच्याकडे पाहू लागले, पण विशालला त्याची पर्वा नव्हती. त्याने टिश्यू पेपर स्वातीकडे सरकवला. तो माणूस खूप वेगळा आहे विशाल, स्वाती हुंदके देत बोलू लागली. त्याला फक्त त्याचा व्यवसाय, पैसा, अहंकार दिसतो. लग्न झाल्यापासून त्याने मला कधी हसून 2 शब्द विचारले नाहीत. मी काय कपडे घालायचे, कोणाशी बोलायचे यावर त्याचे कडक नियम आहेत. तो माझ्यावर सतत संशय घेतो. माझ्या माहेरच्या लोकांनाही तो घरात येऊ देत नाही. मी साताऱ्यातल्या त्या मोठ्या बंगल्यात एका कैद्यासारखी राहते रे. जर माझा आरव नसता तर मी कधीच स्वतःला संपवलं असतं. स्वातीचे हे शब्द विशालच्या छातीत खंजरसारखे खुपसले गेले. ज्या स्वातीला त्याने देवाऱ्यातील मूर्तीसारखे पूजले होते ती आज एका क्रूर माणसाच्या हातातील खेळणं झाली होती. विशालचा हात रागाने थरथरत होता, पण त्याने स्वतःवर ताबा ठेवला. त्याला आता स्वातीला धीर द्यायचा होता. स्वाती, तू हे सगळं का सहन करतेस? तू सुशिक्षित आहेस, स्वतःच्या पायावर उभी राहू शकतेस. त्या माणसाला सोडणं का शक्य नाही? विशालने विचारले. माझे बाबा विशाल ते साताऱ्यात एक प्रतिष्ठित शिक्षक आहेत. जर मी घटस्फोट घेतला किंवा घर सोडलं तर समाजातील लोक त्यांच्यावर बोट ठेवतील. माझ्या बाबांचा स्वाभिमान माझ्यासाठी सगळं काही आहे. त्यांच्यासाठीच मी हा नरक सहन करत आहे. स्वातीने आपले डोळे पुसत म्हटले. गप्पा मारता मारता 5 वाजायला आले होते. स्वातीची साताऱ्याची बस सुटण्याची वेळ झाली होती. विशालने कॅफेचे बिल भरले. दोघेही कॅफे बाहेर आले. पाऊस पूर्णपणे थांबला होता, पण आकाश अजूनही ढगाळलेले होते. विशालने स्वातीला स्वारगेट बस स्टँडवर सोडण्यासाठी टॅक्सी केली. संपूर्ण प्रवासात दोघेही गप्प होते. स्वातीच्या मनातलं ओझं हलकं झालं होतं, पण विशालच्या मनात आता एक नवीन वादळ निर्माण झालं होतं. बस स्टँडवर साताऱ्याची शिवशाही बस उभी होती. स्वाती बसमध्ये चढली आणि खिडकीपाशी येऊन बसली. विशाल बाहेर उभा राहून तिच्याकडे पाहत होता. काळजी घे स्वाती, आणि लक्षात ठेव, तू एकटी नाहीस. पुण्यात किंवा जगात कुठेही तुझा हा मित्र तुझ्यासाठी नेहमी उभा असेल. कधीही गरज लागली तर मला फोन कर, विशालने खिडकीतून तिला सांगितले. स्वातीने फक्त डोक्याने होकार दिला. बस सुरू झाली आणि हळूहळू पुण्याच्या गर्दीतून बाहेर पडू लागली. विशाल तिथून हलेना. ती बस दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच उभा राहिला. त्याच्या मनात आता एक पक्का निर्धार झाला होता. तो अमेरिकेला परत जाणार नव्हता. जोपर्यंत तो स्वातीला तिच्या दुःखातून बाहेर काढत नाही तोपर्यंत तो भारतातच राहणार होता. रात्रीचे 8:30 वाजले होते. साताऱ्यातील एका पॉश भागात असलेल्या शिवनेरी बंगल्यासमोर स्वाती बसमधून उतरली. हा अनिलचा बंगला होता. बाहेरून हा बंगला जितका भव्य आणि सुंदर होता, आतून तितकाच तो स्वातीसाठी अंधारमय होता. स्वातीने दारात येऊन बेल वाजवली. घराच्या नोकराने दरवाजा उघडला. स्वातीने घरात पाऊल ठेवले आणि हॉलमध्येच समोरच्या सोफ्यावर अनिल बसलेला दिसला. अंगावर सिल्कचा कुर्ता, हातात महागडी सिगारेट, कपाळावर आठ्या, डोळ्यांत एक क्रूर चमक. अनिल दिसायला उंच, जाड आणि अत्यंत कडक चेहऱ्याचा होता. स्वातीला पाहताच त्याने घड्याळाकडे पाहिले. पुण्याहून यायला एवढा वेळ लागतो का? बस 5:30ची होती ना, मग 8:30 का झाले? अनिलचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. त्याचा आवाज ऐकून स्वातीचे शरीर भीतीने थरथरले. ते पुण्यात ट्रॅफिक होतं म्हणून खूप बस उशिरा सुटली. स्वातीने मान खाली घालून खोटे सांगितले. तिला विशालबद्दल काहीही सांगायचे नव्हते. अनिल सोफ्यावरून उठला आणि स्वातीच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या शरीरातून दारू आणि सिगारेटचा उग्र वास येत होता. त्याने स्वातीच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिले.
चेहरा खूप फ्रेश दिसतोय. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला वाटतं. साताऱ्यात असताना तर असा चेहरा कधी नसतो तुझा. अनिलने उपरोधिकपणे टोमणा मारला आणि तिचा हात जोरात पकडला. अनिल, प्लीज हात सोडा, दुखतंय, स्वाती वेदनेने म्हणाली. लक्षात ठेव स्वाती, तू पुण्यात जा किंवा मुंबईत, तू साताऱ्याच्या अनिलची बायको आहेस. माझ्या परवानगीशिवाय हसण्याचीही लायकी नाही तुझी. जा, आज जाऊन माझ्यासाठी जेवण वाढ. अनिलने तिला जोरात ढकलले आणि पुन्हा सोफ्यावर जाऊन बसला. स्वाती रडत रडत आज स्वयंपाकघरात गेली. तिने पदराने आपले अश्रू पुसले. त्याचवेळी तिच्या डिझायनर बॅगमध्ये असलेला मोबाईल व्हायब्रेट झाला. तिने हळूच मोबाईल बाहेर काढला. विशालचा मेसेज आला होता. साताऱ्याला पोहोचलीस का स्वाती? सगळं ठीक आहे ना? स्वातीने तो मेसेज वाचला आणि तिने तो मोबाईल आपल्या छातीशी घट्ट धरला. साताऱ्याच्या या अंधाऱ्या रात्रीत विशालचा तो एक मेसेज तिच्यासाठी आशेचा एक किरण होता. तिने अनिलच्या भीतीने मोबाईल सायलेंट केला. पण तिच्या मनातील विशालबद्दलची आदराची भावना आता अधिक गहिरी झाली होती. साताऱ्यातील सकाळ तशी नेहमीच शांत आणि उल्हासदायक असायची. पण शिवनेरी बंगल्यातील वातावरण आज प्रचंड तणावाचे होते. स्वाती नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात काम करत होती. पण तिचे लक्ष कामात अजिबात नव्हते. तिच्या डोक्यात काल रात्री अनिलने केलेले वर्तन आणि विशालने पाठवलेला तो काळजीयुक्त मेसेज सतत फिरत होता. तिने रात्री विशालच्या मेसेजला कोणतेही उत्तर दिले नव्हते, कारण तिला माहीत होते की अनिल रात्री तिचा फोन तपासू शकतो. सकाळी 8 वाजता अनिल डायनिंग टेबलवर चहा पिण्यासाठी आला. त्याच्या हातात साताऱ्याचे स्थानिक वृत्तपत्र होते, पण त्याचे डोळे मात्र स्वयंपाकघरात काम करणाऱ्या स्वातीवर खेळले होते. अनिलचा संशयी स्वभाव त्याला शांत बसू देत नव्हता. काल पुण्यातून आल्यापासून स्वातीच्या वागण्यात त्याला एक वेगळाच बदल जाणवत होता. ती नेहमीसारखी घाबरलेली नव्हती, तर तिच्या चेहऱ्यावर एक सुप्त शांतता होती. स्वाती, इकडे ये, अनिलने कडक आवाजात हुकूम सोडला. स्वाती हातात चहाचा कप घेऊन बाहेर आली आणि तिने तो टेबलावर ठेवला. काय झालं? तिने शांतपणे विचारले. काल पुण्यात त्या गेट टुगेदरमध्ये कोण कोण आलं होतं? अनिलने चहाचा घोट घेत विचारले. त्याचे डोळे स्वातीच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होते. सगळेच आले होते. अनया, राहुल, अमित, पूजा. स्वातीने काही नावे सांगितली, पण तिने मुद्दामहून विशालचे नाव घेणे टाळले. आणि तो तुझा जुना मित्र, काय नाव त्याचं, जो अमेरिका सोडून आलाय असं ऐकलं मी, विशाल. अनिलने अचानक विशालचे नाव काढले आणि स्वातीच्या काळजात जणू धस झाले. तिचे हात हलकेसे थरथरले, जे अनिलच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. हो, विशाल पण आला होता, पण आमचं फारसं बोलणं झालं नाही, स्वातीने स्वतःला सावरत खोटे सांगितले. बस, मला सगळं माहीत आहे स्वाती. माझ्या माणसांनी मला पुण्यातूनच बातमी दिली आहे की तू काल त्या एका कॉफेमध्ये त्या विशालसोबत तासनतास बसली होतीस. साताऱ्याची बस चुकून तू त्याच्या गाड्यांमधून फिरत होतीस. अनिलने रागाने टेबलवर हात मारला. चहाचा कप खाली सांडला. स्वाती भीतीने पांढरी पडली. अनिल तिच्यावर पाळ ठेवून होता याची तिला कल्पना नव्हती. अनिल, तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तो फक्त माझा कॉलेजचा मित्र आहे. आम्ही साधे कॉफी पिण्यासाठी बसलो होतो. स्वातीने डोळ्यात अश्रू आणून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मैत्री, मला शिकवू नकोस. आजपासून तुझा हा फोन माझ्याकडे राहील आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तू या घराबाहेर एक पाऊलही टाकणार नाहीस. अनिलने स्वातीच्या हातातून तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि रागाने बंगल्याबाहेर निघून गेला. स्वाती सोफ्यावर कोसळली आणि ढसाढसा रडू लागली. तिचे स्वातंत्र्य, तिचा स्वाभिमान पुन्हा एकदा अनिलच्या अहंकाराखाली चिरडला गेला होता. तिकडे पुण्यात विशाल आपल्या हॉटेलच्या रूममध्ये प्रचंड अस्वस्थ होता. काल रात्रीपासून त्याने स्वातीला 3 मेसेज केले होते, पण एकाचेही उत्तर आले नव्हते.
त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा फोन नॉट रिचेबल किंवा बंद येत होता. स्वाती ठीक तर असेल ना? अनिलने तिला काही केलं तर नसेल ना? या विचाराने विशालला वेड लावले होते. 20 वर्षांपूर्वी त्याने पळून जाण्याची चूक केली होती, पण आता तो हात बांधून बसू शकत नव्हता. स्वातीला त्या नरकात एकटे सोडणे त्याच्या मनाला पटत नव्हते. विशालने लगेच अनयाला फोन लावला. अनया, स्वातीचा फोन लागत नाहीये. काल रात्रीपासून तिचा काहीच पत्ता नाही. मला खूप भीती वाटते. विशाल, शांत हो. अनिलचा स्वभाव मी तुला सांगितला आहे ना. तो तिचा फोन काढून घेऊ शकतो किंवा तिला घरात कोंडून ठेवू शकतो. तू साताऱ्याला जाण्याचा कोणताही वेडेपणा करू नकोस. अनिल तिथे खूप शक्तिशाली माणूस आहे. अनयाने त्याला सावध केले. नाही अनया, मी आता शांत बसणार नाही. 20 वर्ष मी तिच्यापासून दूर राहिलो, पण आता जेव्हा मला समजलंय की ती संकटात आहे तेव्हा मी तिला एकटं सोडू शकत नाही. मी साताऱ्याला जातोय, विशालने ठामपणे सांगितले. पण तू तिथे जाऊन करणार काय? तू कोणत्या अधिकाराने तिच्या घरात जाणार? अनयाने विचारले. विशाल क्षणभर शांत झाला. अनयाचे बोलणे बरोबर होते. तो स्वातीचा कोणीच नव्हता, फक्त एक जुना मित्र होता. तो थेट अनिलच्या घरात जाऊन भांडू शकत नव्हता. त्याला कायद्याच्या आणि समाजात राहूनच काहीतरी करावे लागणार होते. मी थेट तिच्या घरात नाही जाणार अनया, पण मी साताऱ्यात राहून तिच्यावर लक्ष ठेवेन. साताऱ्यात माझ्या कंपनीचे एक नवीन प्रोजेक्ट सुरू करायचे काम चालू आहे. मी त्याच कामाचे निमित्त काढून तिथे जात आहे. विशालने आपली व्यावसायिक बुद्धी वापरून एक मार्ग काढला. दुपारपर्यंत विशालने आपल्या गाडीने सातारा गाठले. साताऱ्यातील पोवई नाक्याजवळ असलेल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये त्याने स्वतःसाठी रूम बुक केली. साताऱ्यात पाऊल ठेवताच त्याला एक वेगळीच अनुभूती आली. हे स्वातीचे शहर होते. इथल्या हवेत, इथल्या मातीत तिचे अस्तित्व होते. विशालने त्याच्या असिस्टंटला फोन करून साताऱ्यात कपड्याच्या व्यवसायातील सर्वात मोठा व्यापारी कोण याची माहिती काढायला सांगितली. अपेक्षेप्रमाणे त्याचे नाव अनिल काटकर म्हणजे स्वातीचा नवरा असे आले. अनिलचे साताऱ्याच्या मुख्य बाजारपेठेत काटकर एम्पोरियम नावाचे एक भव्य 3 मजली कापडाचे दुकान होते. विशालने एक योजना आखली. त्याला अनिलची ताकद, त्याचा स्वभाव आणि त्याचे साम्राज्य जवळून पाहायचे होते. त्याने आपले फॉर्मल कपडे घातले आणि तो थेट अनिलच्या दुकानाच्या दिशेने निघाला. काटकर एम्पोरियममध्ये आज नेहमीसारखीच गिरायकांची गर्दी होती. अनिल आपल्या मुख्य काउंटरवर बसून कॅश गोळा करत होता आणि नोकरांवर ओरडत होता. त्याचा रुबाब आणि गर्व त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तितक्यात दुकानाचा मुख्य काचेचा दरवाजा उघडला. एका उंच ब्लेझरमध्ये महागडा चष्मा लावलेला आणि अत्यंत शांत पण करारी पाऊल टाकत विशालने आत प्रवेश केला. त्याला पाहताच दुकानाचा मॅनेजर धावत पुढे आला. विशालचा एकूणच लूक एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीच्या मालकासारखा होता. नमस्कार सर, काय दाखवू? मॅनेजरने आदराने विचारले. मला तुमच्या मालकांना म्हणजेच मिस्टर अनिल काटकर यांना भेटायचे आहे. मी VS ग्लोबल ITचा व्हाईस प्रेसिडेंट विशाल बोलतोय. विशालने आपले बिझनेस कार्ड मॅनेजरच्या हातात दिले. मॅनेजरने ते कार्ड अनिलला नेऊन दिले. अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीचा VP आपल्याला भेटायला आला आहे. हे पाहून अनिलचा अहंकार सुखावला. त्याने विशालला आपल्या केबिनमध्ये बोलावले. दोघेही केबिनमध्ये समोरासमोर बसले. अनिलच्या मनात अद्याप हे आले नव्हते की हा तोच विशाल आहे जो स्वातीचा मित्र आहे, कारण त्याने स्वातीच्या तोंडून फक्त नाव ऐकले होते, त्याचा चेहरा पाहिला नव्हता. बोला मिस्टर विशाल, साताऱ्यात आमच्या दुकानात कसं येणं केलं? आमच्या लायकीची काही सेवा? अनिलने थोडे मोठेपणा दाखवत विचारले. मिस्टर काटकर, आमची कंपनी साताऱ्यात एक मोठे कॉर्पोरेट ऑफिस सुरू करत आहे. आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना युनिफॉर्मसाठी आणि सणासुदीच्या गिफ्टसाठी मोठ्या प्रमाणात कपड्यांची ऑर्डर द्यायची आहे. साताऱ्यात तुमचे नाव ऐकले म्हणून थेट इथे आलो. विशालने खोटे कारण सांगत अनिलच्या डोळ्यात पाहिले.
अरे वा, मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. काटकर एम्पोरियम संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, अनिल गर्वाने म्हणाला. गप्पा मारता मारता विशालचे लक्ष अनिलच्या टेबलावर असलेल्या एका फॅमिली फोटोकडे गेले. त्या फोटोमध्ये स्वाती, अनिल आणि त्यांचा मुलगा आरव होते. फोटोमध्ये स्वातीचा चेहरा अत्यंत साधा सुंदर दिसत होता. स्वातीचा तो फोटो पाहताच विशालच्या मनात भावनांचा पूर आला, पण त्याने स्वतःला अत्यंत कौशल्याने सावरले. हा तुमचा परिवार आहे का? खूप सुंदर आहे. तुमची मिसेस खूप सुजाण वाटते. विशालने मुद्दाम विषय काढला. हो, माझी बायको आहे स्वाती. घरंदाज मुलगी आहे. मी तिला घरात अगदी राणीसारखं ठेवतो, पण कधी कधी बायकांना जास्त स्वातंत्र्य दिलं की त्या डोक्यावर मिऱ्या वाटतात, म्हणून मी जरा कडक शिस्तीत ठेवतो त्यांना. अनिलने हसत हसत आपले क्रूर विचार मांडले. अनिलचे हे बोलणे ऐकून विशालला त्याचा गळा उडावासा वाटला, पण त्याने हसून उत्तर दिले. प्रत्येकाची आपली पद्धत असते मिस्टर काटकर. असो, मला ही डील फायनल करायची आहे, पण मला यासाठी तुमच्या घरी येऊन काही सॅम्पल्स पाहायचे आहेत, जर तुमची परवानगी असेल तर मी उद्या संध्याकाळी तुमच्या शिवनेरी बंगल्यावर येऊ का? तिथे शांततेत चर्चा होईल. अनिलला वाटले की एवढी मोठी बिझनेस डील हातातून घालवणे शहाणपणाचे नाही, आणि घरात अशा मोठ्या माणसाला बोलवल्याने आपली प्रतिष्ठा वाढेल. नक्कीच मिस्टर विशाल, उद्या संध्याकाळी 7 वाजता तुम्ही आमच्या घरी या. आपण तिथेच बिझनेस आणि डिनर एकत्र करू. अनिलने निमंत्रण दिले. विशाल केबिनमधून बाहेर पडला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक विजयी हसू होते. त्याने स्वातीला भेटण्याचा आणि तिच्या घरात प्रवेश करण्याचा मार्ग शोधून काढला होता. पण उद्या जेव्हा स्वाती विशालला आपल्या घरात अनिलसोबत पाहेल, तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असेल? आणि अनिलला जेव्हा समजेल की हा तोच विशाल आहे, तेव्हा काय वादळ निर्माण होईल? पुढील भागात विशालचे स्वातीच्या घरात आगमन आणि त्यानंतर निर्माण होणारा भयानक तणाव पाहायला मिळेल. पण त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.